श्रावण महिना आणि त्यात येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी सर्पदेवतेचे पूजन केले जाते. कारण आपल्या पौराणिक कथांनुसार नाग हे पृथ्वीचे संरक्षण करणारे जीव मानले जातात. पौराणिक इतिहास पाहिला तर अनेक कथा सापडतात. कधी नागराज वासुकी, कधी शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीचा परिसर वाचवला. ही गोष्ट तर सगळ्यांना माहीतच आहे. कोकणात विशेषतः ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी मातीतून किंवा शेणाने नागाची मूर्ती तयार केली जाते. त्यानंतर त्याला फूल, दुर्वा, दूध, लाया, गूळ आणि हळद कुंकू वाहून त्याची पूजा केली जाते. या दिवशी कोठेही खोदकाम किंवा शेतीची कामे केली जात नाहीत. कारण ही श्रद्धा आहे की जमिनीत सर्प वास्तव्य करतात आणि त्यांना त्रास नको. शेतकरी हा सापाला मित्र मानतो. ही पूजा म्हणजे केवळ रीतिरिवाज नव्हे, तर निसर्गाशी, मातीतल्या शक्तींशी आणि आपल्या परंपरेशी असलेली एक आत्मिक नाळ आहे. तर मंडळी, तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी होते आणि कोणती खास प्रथा आहे, हे नक्की कमेंट करून सांगा.